नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। आई वडील, 2 मुली, 1 मुलगा, जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक। राजस्थानमधील जैसलमेर जोधपूर महामार्गावर मंगळवारी 14 ऑक्टोबर 2025 दुपारी एका एसी बसला लागलेल्या भीषण आगीमुळे मोठी दुर्घटना घडली। या हृदयद्रावक घटनेत 20 प्रवाशांचा मृत्यू झाला, 16 जण जखमी झाल्याची माहिती आहे। दुर्घटनेत जोधपूर जिल्ह्यातील सेत्रावा परिसरातील लावरन गावातील रहिवासी महेंद्र मेघवाल यांचं अख्खं कुटुंब जळून खाक झालं। जैसलमेर मधील आर्मी डेपोत कार्यरत असलेले महेंद्र मेघवाल वय 35 हे आपल्या कुटुंबासह जैसलमेरहून जोधपूरला घरी परतत होते, मात्र रस्त्यातच त्यांच्या बसला आग लागली आणि त्यांचं अख्खं कुटुंब जळून खाक झालं। या दुर्दैवी अपघातात महेंद्र यांच्यासोबत त्यांची पत्नी पार्वती मेघवाल, मुलगी खुशबू मेघवाल, मुलगी दीक्षा मेघवाल आणि मुलगा शौर्य मेघवाल यांचाही मृत्यू झाला। महेंद्रच्या देचू येथील घरी त्यांची वृद्ध आई आपल्या नातवंडांची आणि मुलाच्या आतुरतेने वाट पाहत होती, मात्र आपल्या लाडक्या मुलाच्या आणि संपूर्ण कुटुंबाचं अपघाती निधन झाल्याचं वृत्त ऐकून त्यांना मोठा धक्का बसला। अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की बस जळून खाक झाली, ज्यामुळे मृतांची ओळख पटवणं कठीण झालं। जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पोलिसांनी प्रशासनानं पुढील कारवाई सुरू केली आहे। पोलीस सध्या महेंद्रच्या वृद्ध आईला जोधपूर इथं आणण्याचा प्रयत्न करतात। आवश्यक असल्यास डीएनए चाचणी करण्यासाठी डॉक्टरांच्या एका टीमला जोधपूरहून देचूला पाठवण्याची तयारी दर्शवली आहे। या असह्य वेदना आणि शोकाकुल वातावरणाने या भीषण अपघाताची तीव्रता अधोरेखित केली आहे।